देशातील 10 प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होता। मात्र आता काहीशी दिलासादायक माहिती आहे ती आपल्याला समोर आलेली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो अहवाल या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामध्ये पंचगंगा नदीचं प्रदूषण हे कमी होऊन साधारण प्रदूषित नदी या यादीमध्ये आता पंचगंगा नदीचा समावेश करण्यात आलेला आहे। एकूण जर बघितलं तर आपण राज्यातील 54 नद्या या दूषित म्हणून या अहवालामध्ये आलेल्या आहेत, तर पंचगंगा नदी ही साधारण प्रदूषित अशा पद्धतीचा अहवाल आहे तो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। कृष्णा नदीचा देखील साधारण प्रदूषित नदीमध्ये समावेश झालेला आहे। आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत होता। अनेक पातळीवरती प्रयत्न झाले, मात्र पंचगंगा ही प्रदूषित होण्यापासून काही थांबली नव्हती। मात्र आता हे प्रदूषण काहीसे कमी झाले अशा पद्धतीचा अहवाल आहे। मात्र असं असलं तरी कोल्हापूरकरांचे असेल ज्या ज्या भागातून पंचगंगा नदी वाहते त्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची जबाबदारी आणखी वाढली आहे। कारण साधारण जरी प्रदूषण कमी झालं असलं तरी पंचगंगा नदीचं प्रदूषण हे पूर्णपणे कमी करण्याची जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे। आणि म्हणूनच आता जरी साधारण प्रदूषित नदींच्या यादीमध्ये पंचगंगा नदीचा समावेश झाला असला तरी भविष्यामध्ये प्रदूषण मुक्त पंचगंगा नदी ही आपल्याला करायची आहे। त्यामुळे कोल्हापूरकर असेल, कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या ज्या ठिकाणाहून पंचगंगा नदी वाहते त्या सर्व ठिकाणी प्रदूषण आहे हे कमी करून प्रदूषण मुक्त पंचगंगा नदी ही आपल्याला बनवायची आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।